नमस्कार, मी नेहा. आपण पाहत आहात अकोला न्यूज नेटवर्क. पाहूया आजच्या सुपरफास्ट महत्त्वाच्या बातम्या. सुपरफास्ट बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सनशाईन इंजिनिअरिंग. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई. अकोल्यातील सहजिल्हा निबंधक किरण चौधरी यांच्या जळगाव येथील घरजडतीत सुमारे 2.95 कोटी रुपयाची रोख रक्कम, सोन्याचे दागिने आणि मालमत्तेचे कागदपत्रे जप्त करण्यात आली. कथित धमकीनंतर आमदार साजिद खान पठाण यांच्या निवास संस्थानाची सुरक्षा वाढवण्यात आली असून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर अकोल्यात दाखल. पॉश ॲक्टच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तक्रार निवारण समित्यांनी अधिक सक्रिय राहावे असे आवाहन त्यांनी केले. बुलढाणा जिल्ह्यातील शेलगाव जहागीर येथील शेतीच्या वादातून मायलेकींवर लोखंडी रॉड आणि काठ्यांनी हल्ला, 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. अकोला जिल्हा शासकीय रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक 29 मध्ये वीज पुरवठा खंडित आणि लिफ्ट बंद, रुग्णांना अंधारात स्ट्रेचरवरून हलवण्याची वेळ. अकोल्यातील गंगानगर परिसरात तुटलेल्या वीज वाहिनीमुळे विजेचा धक्का लागून 2 गायींचा मृत्यू, नागरिकांनी महावितरणावर निष्काळजीपणाचा आरोप केला. रुक्मिणीनगरमधील कोट्यावधींच्या भूखंडावरून शिवसेनेचे गटनेते सागर भारुका यांचे गंभीर आरोप, महापालिकेने सर्व आरोप फेटाळले. अकोला जिल्ह्यात खरीप पेरण्या मंदावल्या आहेत. 30 जून अखेर केवळ 29.97% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली असून शेतकरी अद्याप दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्ह्यातील धरणामधील पाणीसाठा वाढू लागला असून समाधानकारक पावसामुळे पाणी टंचाई कमी होण्याची आशा व्यक्त केली जात आहे. आमदार रणधीर सावरकर यांच्या पाठपुराव्यानंतर राज्य सरकारने शेतीच्या कामांसाठी लागणाऱ्या रेती, गिट्टी आणि मुरुमांवरील रॉयल्टी माफ करण्याचा निर्णय घेतला. अकोला रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी. 6 जुलैपासून अकोला मार्गावर 2 नवीन रेल्वे सुरू होणार असून एक विद्यमान रेल्वे दररोज धावणार आहे. ऑगस्टपासून अकोला जिल्ह्यातील अंत्योदय आणि प्राधान्य रेशन कार्ड धारकांना रेशन दुकानातून ज्वारीचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती पुरवठा विभागाकडून देण्यात आली. अशा सुपरफास्ट बातम्यांसाठी पाहत रहा अकोला न्यूज नेटवर्क. नमस्कार.